मोजरी ते जळका रस्त्याच्या नूतनीकरण, रुंदीकरण व पुलाच्या बांधकामासाठी करण्यात आलेल्या 4 दिवसाच्या आमरण उपोषण संपूर्ण महाराष्ट्रात गाजले असता अखेर यश आले आहे. माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या मध्यस्थीने सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे, पुरुषोत्तम मेश्राम व चंदू वानखेडे यांनी लेखी आश्वासन घेत उपोषण मागे घेतले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता विनोद बोरसे यांनी रस्त्याच्या नूतनीकरण व पुलाच्या कामासाठी अर्थसंकल्प, नाबार्ड आणि केंद्रीय मार्ग निधीत नव्याने प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचे लेखी दिले. तसेच अपघातप्रवण ठिकाणी सूचना फलक व रिफ्लेक्टर लावण्यात येणार असून शिरसगाव, मोजरी व धोत्रा मार्गावरील पुलाच्या कामाचाही प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. दरम्यान या रस्त्यासाठी पुढेही पाठपुरावा करण्याचे आश्वासन माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिले. ब्युरो रिपोर्ट, एमबी न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्राचे अमरावती ब्युरो चीफ सुनील गोरमाडे. कर्नाटकाने एवढा वाना घेऊन टाकला का ते आंदोलनात कधीच येत नाही, पण झोप्या पडल्याशिवाय काही राहत नाही. आणि विदर्भात तर किती काही मोठं टेम्पो असू द्या, त्याचं बारीक केल्याशिवाय ते स्वस्तच बसत नाही. ही या विदर्भातली गोमच आहे, रक्तातला दोष आहे तो. त्याच्यानं एवढी मोठी कर्जमाफी आपण करून घेतली. मोजरीलाच आपण उपोषणाला बसलो. 7 दिवस, 8व्या दिवशी आपलं उपोषण सुटलं. हे सगळं आपण सातत्यानं चालू ठेवलं. आपली आंदोलन हे फक्त मागणी करण्यापुरतं मर्यादित नसतं. आम्ही सर्व जिवंत आहोत, आम्ही सर्व मेल्या खातडीचे लोक नाही आहे, हे सांगायचं असतं आंदोलनकर्त्याला. त्याच्यानं आंदोलन फक्त एका नजरेतून पाहू नये. आंदोलन हे त्याचं जिवंतपणाचं लक्षण आहे आणि चळवळीतच खरं तर गाव जिवंत राहतं, त्याला काही अर्थ प्राप्त होतं, नाहीतर मग काही अर्थ नाही राहत.